नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत बग्याचा रस्सा। अगदी वाटांघाटन न करता पटकन असा बग्याचा रस्सा होणार आहे। तर मुंबईमध्ये पाऊस भरपूर आहे या दिवसात, तर चला पटकन करूया सुके बगे असे। तर झटपट आणि चटपटीत होणारे हे बग्याचं कालवण आपण पटकन बघूया। ह्याला लागणारे साहित्य आधी बघूया आणि हे कसं करायचं ते सुद्धा बघूया। इथं मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एक टमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, 5-6 कढीपत्त्याचे पानं, 5-6 लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची। इथं घेतले सुके मसाले, मालवणी मसाला घेतला 1 चमचा, लाल तिखट घेतले 1 चमचा, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं अर्धा चमचा। मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला घेऊ शकता। आता इथं भाज्यांमध्ये घेतलेले चव वाढवण्यासाठी शेंगा, 7-8 शेंगा आणि एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी, तर स्वच्छ सोलून धुवून घ्यायचे आहेत। आता इथं मी चिंच घेतली आंबटपणासाठी। तुम्हाला आर्थरायटिस संधिवात असेल तर तुम्ही चिंच स्किप करून कोकम भिजून घेऊ शकता। तर इथं चिंच स्वच्छ धुवून मी त्याला भिजत ठेवलेली आहे अर्धा कप पाण्यामध्ये। आता ह्याला म्हणतात बगे। आता बरेच जागे ह्याला वाकटे म्हणतात किंवा अजून काही म्हणत असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून कळवा। आमच्या इथे ह्याला बगे म्हणतात। 5-6 बग्याचे पीस घेतले, त्याला बारीक कापून घेतलेले आहेत। पॅन ठेवलेला आहे गरम करायला। पॅन जसं गरम झाला तसं टाकलं तेल। जसं मी नेहमी म्हणते की 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की आता आपण टाकूया मोहरी आणि जिरे। मोहरी छान तडतडली की लगेच टाकायचे जिरे। आता बरेचसे जण इथं जिरे मोहरी नाही वापरत, स्किप केले तरी चालेल, त्यामुळे मी दाखवलं नाही। कढीपत्ता टाकला जिरे फुलल्यावरती आणि लगेच टाकला लसूण। आता लसूण आधी का टाकायचा, कारण की लसणाचा इथं मेन स्वाद असतो। तर लसूण छान ब्राऊन होऊ द्यायचा, म्हणजे हलका गुलाबी होऊ द्यायचा, म्हणजेच लसणाची मस्त खमंग फोडणी बसते रस्याला। आणि लगेच लसूण हलका गुलाबी झाला की लगेच टाकायचा कांदा, जो आपण बारीक कापून घेतलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यासोबतच टाकलेली आहे मिरचीसुद्धा मी। तर चला आता थोड्या वेळात कांदा लाल झाल्यावरती आपण टाकणार आहोत टमॅटो, म्हणजेच टमाटर। तर छान ह्याला परतून घ्यायचं। स्लो गॅस नाही आहे, फुल नाही आहे, मीडियम टू हाय फ्लेम आहे। लगेच टाकला टमॅटो। कांदा हलकासा ब्राऊन झाला की लगेच टाकला टमॅटो। आत्ता टमॅटो छान परतून घ्यायचा आणि लगेच टाकायचे आपले सुके मसालेसुद्धा, म्हणजे हळद, लाल तिखट, मालवणी मसाला आणि मीठ। तर जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जर तुमच्याकडे मालवणी मसाले नसतील तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर नक्कीच करा। आता छान मसाले परतून झाले की जे सुकलेले बगे होते आपण धुवून ठेवलेले ते लगेच टाकले। तर बगे परतल्यावरती लगेच टाकले शेंगा आणि बटाटेसुद्धा। शेंगा आणि बटाटे आणि बगे छान असे परतून झाले टमॅटोच्या ह्याच्यामध्ये, तर लगेच टाकलं गरम पाणी। आता पाणी किती घ्यायचं ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। मी तर 2 वाटीचा रस्सा करणार आहे, जास्त नाही करणार, तर त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आणि आत्ता नंतर ह्याच्यात टाकणार आहे चिंचेचं पाणी। तर हे बघा, ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची। ह्याच्यात सुद्धा मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे। कोणतीही भाजी तडका दिल्यावरती तुम्हाला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर चिंचेचं पाणी जे होतं ते सुद्धा कोमटच पाण्यामध्ये मी चिंच भिजवली होती। चिंच पिळून घेतली, पाणी टाकलं आणि झाकण ठेवलं। अगदी मोजून 10 मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे। 10व्या मिनटाला आपण ह्याला उघडूया आणि बघूया। तर 10 मिनटात नंतर आपण उघडलं आणि हे बघा, शेंगा आपण चेक करू शकता किंवा बटाटा चेक करू शकता। बटाटा शिजला म्हणजे आपली भाजी झालेली आहे। अगदी 2 मिनटं मी परत झाकण ठेवलेलं आहे। कोथिंबीर कापून घेते आणि लगेच आपली भाजी आहे ती ऑलमोस्ट रेडी आहे। अगदी 2 मिनटासाठी कोथिंबीर कापेपर्यंत मी झाकण ठेवलं। कोथिंबीर कापून झालेली आहे, झाकण उघडलं, कोथिंबीर टाकल्याने वाढून हे रेडी आहे। बग्याचं कालवण रेडी आहे। अगदी वाटण-घाटण न करता झटपट होणार हे बग्याचा रस्सा। लाईट नसेल, लोड शेडिंगचाही त्रास असतो आपल्या मुंबईमध्ये पावसाच्या दिवसात, तर नक्कीच ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि चटपटीत आहे। तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा की कशी झाली ती भाजी। लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं सगळं निःशुल्क आहे, फुकट आहे। सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।